अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात अकोल्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। विदर्भासह राज्यभरातून सहभागी झालेल्या नागरिकांनी संविधानिक हक्कांच्या संरक्षणाची मागणी करत शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। अनुसूचित जाती अर्थात एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात बुधवारी अकोल्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। अशोक वाटिका येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। अकोला जिल्ह्यासह विदर्भातील विविध जिल्हे आणि राज्यातील इतर भागातून मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चेकरांनी महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवत संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती समाजाला दिलेले आरक्षण हे ऐतिहासिक अन्यायाच्या परिमार्जनासाठी असल्याचे सांगत उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली। यावेळी माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली। तसेच आरक्षणातील रिक्त पदे व बॅकलॉग भरती तातडीने पूर्ण करणे, कंत्राटी भरती बंद करणे आणि खाजगीकरणाला आळा घालण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत शासनाने प्रस्ताव मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे। आरक्षणामध्ये या ठिकाणी बदल करण्याचा असा कुठलाही नैतिक अधिकार नाही। तुमच्याकडे एम्पिकल डाटा नसताना तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणचा निर्णय कसा ठरवसाल? म्हणजे कुठल्या जाती किती आहेत हा तुम्ही कशा ठरवसाल? आरक्षण हे कुठल्याही एका जातीला मिळालं नाही, ते आरक्षण प्रवर्गाला मिळालं आहे। याचं सरकारने लक्षात घेऊन आरक्षणावर घाव घालण्याचं जर काम केलं तर या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू हाच इशारा देतो। या माध्यमातून मागणी आहे की आरक्षणामध्ये होणार उपवर्गीकरण हे तात्काळ रद्द झालं पाहिजे। बदर समितीने जो अहवाल सादर केला तो अजूनही जनतेपुढे मांडलेला नाही। ते बदर समितीचा जो अहवाल आहे हा गठीत करत असताना 59 जातीतल्या प्रतिनिधित्वांना त्यांनी मान्यता दिलेली नाही, म्हणून हा अहवालही रद्द करण्यात यावा। ही प्रक्रिया आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ थांबण्यात यावी, यासाठी जनताचा प्रचंड आक्रोश या अकोल्यामध्ये आज पाहायला मिळत आहे।